नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता इथे राकेश हा ईश्वरीला घेऊन घरी आलेला असतो आणि म्हणतो की आत्या हे बघा, तुम्ही जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली ही पूर्ण केलेली आहे. तुमच्या मुलीला अगदी सुखरूप मी इथे घेऊन आलो आहे. त्यावेळेला मग आता जयू आत्या म्हणते की खरंच राकेशजी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे माझ्या ईश्वरीला घरी घेऊन आलात. नाहीतर मग हिने काय उशीर तर केलाच होता. तेव्हा आता इथे लगेच ईश्वरी म्हणते की आत्या अगं मी लवकरच येणार होती. माझं लवकरच आटपलं होतं तिथलं. परंतु रस्त्यात ना एक प्रॉब्लेम झाला. अगं मी निघाले आणि एकही रिक्षावाला थांबायला तयार नव्हता. त्यानंतर एक रिक्षावाला थांबायला तयार झाला, परंतु तो देखील माझी छेड काढायला लागला. मी त्याला नको म्हणत होते, परंतु तो माझ्या मागेच लागला होता रिक्षात बसा म्हणून आणि तो माझा पाठलाग करत होता. परंतु मी तिथून कशीबशी सावरले. तेवढ्यातच तिथे राकेशजी आले आणि ते मला इथे घेऊन आले. नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. त्यावेळेला मग आता इथे लगेच राकेशजी त्यामुळे थँक्यू असं इशू त्याला म्हणते आणि तो देखील गालातल्या गालात हसतो आणि इट्स ओके असं म्हणतो. नंतर मग त्यावर जयवत्या म्हणते की वाटलंच होतं मला, तू कुठेही जाशील आणि गोळ घालणार नाही असं कधी होईल का? माहीत होतं मला, म्हणूनच मी यांना सांगितलं होतं तुझ्यावर लक्ष ठेवायला. जा आता गपचूप जा, खूप उशीर झाला आहे रात्री. तू मस्त सेलिब्रेशन करत बस आणि आम्ही इथे टेन्शनमध्ये असतो नुसत्या. जा असं म्हणून आता ती म्हणते की आता इथून पुढे बघ मी काय करते ते. त्यामुळे आता इथून पुढे बाहेर रात्रीचं असं निघण्याचं नाव घ्यायचं नाही. तू काही ना काहीतरी घोळ घालतेस हे आम्हाला माहीतच असतं आणि म्हणूनच तुला आम्ही नको म्हणत होते. परंतु ठीक आहे, आता काय हे गोळ निस्तरण्याची सवय लागली आहे ना आम्हाला. बरं जा आता दोघीजणी जा, रात्र खूप झाली आहे, झोपा जाऊन दोघीजणी, आता जा आतमध्ये असं म्हणून आत्या त्या दोघींनाही ओरडते आणि जायला सांगते. त्यानंतर मग आता ईश्वरी ही राकेशजी येते असं म्हणून गुड नाईट बोलून तिथून निघून जाते. आणि नंतर मग आता ती निघून गेल्यानंतर राकेश हा तिथेच उभा असतो आणि तोही निघत असतो. त्यावेळेला जयू आत्या पुन्हा त्याला म्हणते की खरंच राकेश तुमचे ना खूप खूप आभार. तुम्ही दरवेळेला माझ्या मदतीला धावून येता, अगदी दरवेळेला. मी तुम्हाला काही सांगते तर तुम्ही ते कधीच टाळत नाही. खरंच तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तेव्हा मग तो म्हणतो की अहो तुम्ही पण काय आत्या, तुम्ही मला हे सगळं बोलून पर्क करताय, प्लीज असं पर्क करू नका. तेव्हा मग ती म्हणते की हो रात्र खूप झाली आहे आणि उशीर झाली आहे, झोपा तुम्ही पण आता असं म्हणून ते आतमध्ये निघून जाते. त्यावेळेला राकेश पुन्हा बाईकवर बसतो आणि म्हणतो की कसली झोप आणि कसलं काय. आता तर या राकेशला शांत झोप तेव्हाच लागेल जेव्हा ही ईश्वरी त्याची पूर्णपणे झालेली असेल. आणि मी असं काही करेन ना जेणेकरून ईश्वरी माझ्या प्रेमामध्ये अगदी पागल झाली पाहिजे, तिला माझ्याशिवाय कोणीच दिसलं नाही पाहिजे. आणि नंतर ईश्वरी असं आता मी एक दिवस असं करणार आहे जेणेकरून ईश्वरी ही घाबरेल आणि ती माझ्या मिठीमध्ये धावत येईल आणि हे सगळं करायला मीच तिला मजबूर करणार आहे. आता एक एक मला डाव खेळायला सुरुवात केली पाहिजेत. काही झालं तरीही ईश्वरी ही माझीच व्हायला हवी असं आता स्वतःच राकेश म्हणतो आणि म्हणतो की चला आता हा ईश्वरीचा आजचा चॅप्टर तर क्लोज झाला. परंतु ते सगळं तिच्या मनामध्ये उतरण्यासाठी मी काय काय करतोय हे कोणालाही माहीत पडत नाही. मी जे काही करतोय ते फक्त आणि फक्त मलाच माहीत आहे. आणि त्याच वेळेला राकेशला आठवतं की त्याने ईश्वरीला या संकटात टाकण्यासाठी खूप काही केलेलं असतं. आणि त्यावेळेला राकेश हा मुद्दामच त्या रस्त्यावरच्या रिक्षावाल्याला पैसे देतो आणि म्हणतो की एवढं काम आहे तेवढं तुला करायचं आहे. तेव्हा मग जमेल ना असं विचारल्यावर तो रिक्षावाला म्हणतो की अहो साहेब, तुम्ही जर मला एवढे पैसे देणार असतील तर मग मी कुठलंही काम करायला तयार आहे, हरकत नाही. हेच काम करायचं ना, तुम्ही सांगताय ना तसं मी सगळं बोलेन, काळजी करू नका, द्या ते पैसे इकडे. त्यावेळेला मग राकेश ते पैसे त्याला देतो आणि म्हणतो की घे आणि मी तुला सांगितलं आहे तसं सगळं काम करायचं आहे, तेवढं बोलायचं. आता राकेश विचार करतो की चला आजचा तर दिवस संपला, आता उद्यासाठी नवीन काहीतरी शोधून काढलं पाहिजे. आणि हो, आता राजेश नावाचा मुखवटा पुन्हा एकदा स्वतःच्या चेहऱ्यावर चढवला पाहिजे. कारण त्याच्या म्हणजे माझ्या अंजलीचा प्रेमळ समजूतदार नवरा राकेश असं म्हणून आता तो पुन्हा तिथून निघालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव हा ऑफिसला आलेला असतो आणि त्याने केबिनमध्ये ईश्वरीला बोलावलेलं असतं. त्यावेळेला ईश्वरी ही आतमध्ये येते आणि आतमध्ये येऊ का सर, गुड मॉर्निंग असं त्याला म्हणते. त्यावेळेला तो ओके ये मॉर्निंग असं म्हणतो. नंतर तो पटकन मॉर्निंग बोलून गेलेला असतो, त्याला नकळत कळलंही नसतं.
तेव्हा ती मनात विचार करते की काय म्हणजे आजची सकाळ नक्की उठवली आहे तरी कुठे, म्हणजे चक्क आज अर्णव सर मला गुड मॉर्निंग बोलले या विचाराने ती खुश झालेली असते. नंतर ती म्हणते की सर बोला ना, काय झालं, तुम्ही मला बोलावलंत ना. त्यावेळेला अर्णव आता गालातच हसत असतो आणि म्हणतो की हो, मी तुला इथे बोलावले. तेव्हा मग आता इथे अर्णव हा बोलत असतो की 1 मिनिट थांब, तुझी बडबड आधी बंद कर, मी काहीतरी बोलतोय, माझ्यामध्ये बोलायचे नाही, असं म्हणून आता तो तिला शांत करतो. त्यावेळेला मग ती म्हणते परंतु सर तुम्ही मला बोलावलंत, नक्की कशासाठी बोलावलं आहे, असं म्हटल्यावर आता तो म्हणतो की तुला काय मी बोललो आहे की 1 मिनिट शांत बस म्हणून, मला बोलू दे, परंतु तू मध्ये मध्येच बडबडतेस, तुला काही मी बोललेलो कळत नाही आहे का. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की ओके सॉरी सर, मी आता ना मध्ये काहीच बोलणार नाही, पण तुम्ही काय बोलताय. त्यावेळेला तो पुन्हा तिला बोट दाखवतो आणि खुणावतो की थांब. मग आता ईश्वरी म्हणते की ओके ओके, आय एम व्हेरी सॉरी सर, तुम्ही कंटिन्यू करा, बोला तुम्ही बोला, मी शांत बसते, मी एकही शब्द बोलणार नाही, असं ईश्वरी आता त्याला बोलून दाखवते. नंतर आता इथे अर्णव हा विचार करत असतो की मी काय करू, म्हणजे मला आता बोलावं लागेल. परंतु तो बोलायला सुरुवात करतो की आपल्या ऑफिसमध्ये जे काल काही झालं, जे काही तू प्रेझेंटेशन दिलेलं आहेस आणि त्याशिवाय जे काही घडलं आहे आणि संध्याकाळी जे काही सेलिब्रेशन झालं आहे ते, त्यावेळेला मग ती मनातून खुश होत असते आणि म्हणते की सर म्हणजे तुम्हाला मी काल केलेलं जे प्रेझेंटेशन होतं ते खरंच आवडलं ना, म्हणजे तुम्हालाही पटलं आहे ना की जे काल मी काही केलं ते खूप बढिया होतं, म्हणजे तुम्ही माझे आभार वगैरे मानताय किंवा मला थँक्यू बोलताय असंच आहे ना. त्यावेळेला आता तो म्हणतो की मी पहिले जे काही बोलतो आहे ते ऐकून घे आणि त्यानंतरच मग कुठलेही कॉमेंट्स पास कर. मी बोलतो आहे ना, मी तुला काय सांगितलं, मला मध्ये बोललेले आवडत नाही. त्यावेळेला मग ती गप्प बसते आणि म्हणते की ओके सर बोला तुम्ही. त्यानंतर मग आता तो बोलायला सुरुवात करतो की हे बघ, काय ना, काल जे काही प्रेझेंटेशन केलंस त्यानंतर संध्याकाळी जे काही सेलिब्रेशन सक्सेस पार्टीचं घरी केलं होतं ते काही नवीन नव्हतं. कसं आहे ना, प्रत्येकाला आपल्या जबाबदाऱ्या आणि रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज प्रत्येकाला समजतात आणि त्याप्रमाणेच प्रत्येक व्यक्ती वागत असतो. त्यामुळे तू जे काही केलंस ते अति काही असं विशेष केलेलं नव्हतंस आणि त्यामुळे तू तुझी जबाबदारी होतीस ती पार पाडलीस. तेव्हा मग ती हां असं करून आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहते आणि तिला तर आता आश्चर्यच वाटत असतं की हा माणूस माझं साधं कौतुकही करत नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय बघत उभी आहेस, जा आता निघ, मला एवढंच बोलायचं होतं. तेव्हा ती म्हणते की काय हा माणूस, मला असं वाटलं की हा माझं कौतुक करेल परंतु काहीच नाही. नंतर मग आता ईश्वरीला तो जायला सांगतो आणि ती तिकडून आता निघून गेलेली असते. त्यामुळे अर्णव आता तिथे शांतच बसलेला असतो आणि विचार करत असतो की शिट यार, काय आहे, खरं तर मी कधी विचारच केला नव्हता की या मुलीला मला वेल डन किंवा गुड जॉब असं काहीतरी बोलावं लागेल. ही मुलगी चांगलं काम इतकं करू शकते याच्यावर माझा विश्वासच नव्हता. म्हणूनच की काय माझ्या तोंडून आज तो शब्दच फुटला नाही. खरं तर मला हिला गुड जॉब म्हणायचं होतं परंतु ही तो डिझर्व करत नाही, किती बडबड करते ती, म्हणूनच मी तिला बोललोच नाही. जाऊ दे, काही झालं तरी हिला नाही बोललो तेच बेटर आहे, असं म्हणून आता अर्णव पुन्हा स्वतःलाच दोष देत बसलेला असतो आणि म्हणतो की जे केलं ते चांगलंच केलं मी, जाऊ देत, तिला मी जर बोललो असतो तर पुन्हा आणखी विषय वाढला असता. नंतर मग आता इथे ईश्वरी ही तिच्या डेस्कवर बसलेली असते आणि म्हणते की काय आहे हा अर्णव, साधा थँक्यू बोलायचं तर ते पण नाही बोलला. नंतर मग ती म्हणते की मंजूताई माझी कॉफी द्या ना प्लीज, कसं आहे ना, तुमच्या म्हणजे त्या कॉफीशिवाय, मॉर्निंग कॉफीशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच चांगली होत नाही. त्यावेळेला मग मंजूताई कॉफी आणून देते आणि म्हणते की हे घे ईश्वरी तुझी कॉफी. तेव्हा मग ती घेते आणि पिते आणि म्हणते की थँक्यू, खरंच इतकी बढिया झाली आहे ना कॉफी, मस्तच. आणि नंतर आता ईश्वरी ही मोबाईलवर मेसेज बघते तर तिला तिची फर्स्ट सॅलरी आलेली असते आणि ती म्हणते की हे गणू बाप्पा तुझे खूप खूप आभार, आज माझी या ऑफिसमधली पहिली सॅलरी आलेली आहे. आणि मग ती सॅलरी बघते आणि त्याच वेळेला तिचं लक्ष गेल्यावर कळतं की सॅलरी ही पूर्णपणे आलेली नाही आहे, अमाऊंट खूप कमी आहे. तेव्हा मग आता ती मेसेज पुन्हा एकदा बघते आणि म्हणते की हे काय, माझी सॅलरी आली परंतु कमी का आली आहे, या खडूसने माझी सॅलरी कमी का दिली आहे. मला असं वाटतं आहे की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम केला या खडूसने, म्हणजे जवळजवळ 20% सॅलरी माझी कमी आली आहे. त्यावेळेला मग मागे एक डेस्कवर मुलगी बसलेली असते आणि ती पण काहीतरी तिची सॅलरीज बघत असते. तर इथे आता ती म्हणते की अच्छा माझ्या लक्षात आलं, मला खडूस म्हणाला होता ना की 15 दिवस तरी तू ऑफिसमध्ये टिकून दाखव, म्हणून त्याने माझी सॅलरी कमी केली वाटतं आणि मी जे काल काही केलं त्याचा याने आगाऊपणा केला आणि म्हणूनच माझी सॅलरी कमी केली, मला असंच वाटतं आहे.
मला तर वाटतंय की यांनी मुद्दाम केलं असावं मला रागे आणण्यासाठी. तेव्हा मग आता मागेची मुलगी बसलेली असते, तीही म्हणत असते की हे काय, माझी पहिली सॅलरी आली परंतु माझ्या सॅलरीमधून जवळपास 20% अमाऊंट कट झालेली आहे. तेव्हा मात्र आता ईश्वरीच्या रागाचा पारा चढलेला असतो आणि ती आता खूप चिडते आणि म्हणते की असं काय केलं आहे, म्हणजे या अर्णवने भडकुशनने माझे 20% पगार कापले, म्हणजेच आपल्या कामगारांचे 20% पगार हा माणूस कापत असतो. नाही, हे ना मी अजिबात सहन करून घेणार नाही, हे तर माझ्या कल्पनेच्या पलीकडचं आहे, मला हे अजिबात चालणार नाही, असा विचार आता इथे ईश्वरी करत असते. आणि त्यानंतर मग आता लावण्या ही हे सगळं ऐकून घेते आणि जे काही ईश्वरी अर्णवच्या विरोधात बोलत असते ते ऐकून तिला खूप मजा वाटत असते. ईश्वरी म्हणते की भडकुचनने माझी सॅलरी केली कट असंच मला वाटलं, परंतु इथे तर प्रत्येकाचीच 20% सॅलरी कमी केलेली आहे. नाही, मला हे अजिबात चालणार नाही, काय झालं तरी मी याच्या विरोधात आवाज उठवणारच आहे. त्यावेळेला आता ती आतमध्ये म्हणजेच ती बाहेर चाललेली असते, त्याच वेळेला समोर तिला लावण्या ही दिसते आणि ती म्हणत असते की आज मी सरांना जाब विचारणार, काही झालं तरी मी गप्प बसणार नाही. आता लावण्या ही मनातून खूप खुश होत असते, कारण ईश्वरी आणि अर्णवचं भांडण लागणार हे तिला माहीत पडलेलं असतं. आणि म्हणूनच आता ईश्वरी तिथून निघून जात असताना लावण्या लांबूनच या सगळ्याची खूप मजा घेत असते. आणि लावण्या ही म्हणते की काय गं ईश्वरी, काय झालं. त्यावेळेला इथे आता लावण्याला ती म्हणते की अर्णव सर हे पगारातले 20% कमी केले आहेत त्यांनी, माझं नवीन पगार आहे परंतु तसं केलं. त्यावेळेला आता इथे लावण्य म्हणायला लागते की बरोबर बरोबर आहे हे, AR सर हे 20% सॅलरी कमी करतात, परंतु खरं कारण काय हे ते काहीच सांगत नाहीत आणि म्हणून ती आणखी चिडलेली असते. त्यानंतर मग आता इथे लावण्य म्हणते की आत्ता येणार मजा. आता ही ईश्वरी ही अर्णवला काहीतरी जाऊन बोलणार आणि त्यानंतर मग अर्णव आहे तो ईश्वरीला कामावरून फायर करणार. आता खरी मजा येणार आहे असं म्हणून ती आता खूप खुश होत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे अर्णव आणि आकाश हे दोघंजणही चाललेले असतात आणि तेवढ्यातच मागून ईश्वरी थांबा अर्णव सर असा जोरात त्याला आवाज देते. आणि त्याला आवाज दिल्यानंतर आता अर्णव मागे वळून बघतो तर समोर ईश्वरी असते आणि ईश्वरी ही खूपच रागाने अर्णवकडे बघत असते. आणि तेव्हा अर्णवला कळत नसतं की हे नेमकं काय आहे. आकाश आणि अर्णव दोघंजणही तिच्याकडे बघत असतात आणि नंतर मग आता थांबा, तिथेच थांबा असं ती जोरात त्याच्यावरती ओरडते आणि तिथे ती चालत येते. अर्णवला मात्र तिचा खूप राग आलेला असतो. नेमकं ऐश्वरीचं झालं तरी काय असा प्रश्न आता त्याला पडलेला असतो. आता ही मिस इंदोर आणखी काय गोळगोळून टाकणार आहे हे त्याला काहीच कळत नसतं. त्याच वेळेला आता ईश्वरी येते आणि म्हणते की मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. तेव्हा मग तो तिच्याकडे बघतो आणि ती म्हणते की मला सांगा तुम्ही हे सगळं का करताय. तेव्हा मग तो म्हणतो की व्हॉट, काय बोलतेस काय तू. तेव्हा ती चिडते आणि म्हणते की मला तुम्ही सांगा हे सगळं तुम्ही कसं करू शकता. माझी आज पहिल्या दिवसाची सॅलरी आली आहे परंतु माझी सॅलरी कमी आली आहे. तेव्हा मग आता अर्णव हा मान खाली घालूनच असतो, तो त्याच्यावर तिला काहीही उत्तर देत नसतो. नंतर मग ईश्वरी सांगते की माझी सॅलरी आली त्यामधून तुम्ही 20% रक्कम कमी केली, माझीच नाही. सुरुवातीला मला असं वाटलं की तुम्ही माझीच फक्त रक्कम कमी केली कारण मी जे काल काही केलं त्यावरून किंवा तुमच्याशी जे काही वागले चुका केल्यात त्यावरून, परंतु आता माझ्या लक्षात येत आहे की तुम्ही प्रत्येक कामगारांचे 20% कापता. तुम्ही असं का करता. त्यावेळेला मग आता अर्णव चिडलेला असतो आणि बोलतो की माइंड युअर टंग. तेव्हा ती चिडते आणि सगळे आता तिथे जे एम्प्लॉईज असतात ते गोळा झालेले असतात. आणि नंतर मग आता ती म्हणत असते की हे बघा सर, तुमची हे जी काही फसवणूक आहे ती मी अजिबात खपवून घेणार नाही, तुम्ही सगळ्यांना फसवताय. त्यावेळेला आता अर्णव म्हणत असतो की हे बघ. तेव्हा मग ती चिडते आणि म्हणते की सर एक मिनिट, तुमचं मी काहीच ऐकून घेणार नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही आमचे बॉस आहात म्हणून तुम्ही मनमानी करणार असं कधीही करायचं नाही. काही झालं तरीही तुमच्या बाबतीत मी कुठल्याही गोष्टी खपवून घेणार नाही. अहो आम्ही मेहनत करतो, महिनाभर काम केलं इथे, तेव्हा जाऊन आम्हाला सॅलरी क्रेडिट होते आणि त्यामध्येही तुम्ही 20% रक्कम कमी केलीत. आपली पगारामध्ये ठरलेली त्यापेक्षाही कमी रक्कम तुम्ही आम्हाला दिली. मग हा कुठला न्याय झाला. हे सगळं करणं खूप चुकीचं आहे. आम्हाला कुठलीही तुम्ही परमिशन न घेता आमच्या पगारातून 20% कमी केलेले आहेत आणि हे सगळं खूप चुकीचं आहे. आम्ही एखादी रक्कम मनामध्ये ठरवतो, तो आकडा मनात असतो आणि त्यापेक्षा जर कमी रक्कम आली तर त्या व्यक्तीला खूप वाईट वाटतं. तुम्ही असाल कंपनीचे CEO परंतु तुम्ही चुकताय. आणि कसं झालं आहे ना, सात्विक फॅशन, नाव मोठं आणि लक्षण खोटं असं झालं आहे. इथला बॉस तर फसवणूक करतोय.
तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ, जरा शांत हो ईश्वरी, ऐकून घे. परंतु ईश्वरी म्हणते की नाही आकाश सर, आता या प्रश्नाचं उत्तर अर्णव सरांनाच द्यावं लागेल. ते असं का करतात? मी त्यांना हा जाब विचारते की ते आमच्याबरोबर असे का वागतायत. अहो मीच नाही तर आमच्या कंपनीमधले प्रत्येक एम्प्लॉईचे तुम्ही 20% कापताय आणि ते स्वतःचं प्रॉफिट मार्जिन मिळवण्यासाठी तुम्ही करताय. तुम्हाला हे सगळं करताना जराही काही वाटत नाही का की तुम्ही गरिबांच्या पैशांची खेळताय? तेव्हा मग आता तो काही बोलायला जाणार तेव्हा ईश्वरी पुन्हा त्याला दाबते आणि म्हणते की नाही, मी हे काहीही सहन करून घेणार नाही. तुम्ही जे काही वागताय ना ते अत्यंत चुकीचं वागत आहात आणि मला ना ते अजिबात आवडलेलं नाही आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही आता काहीच बोलायला जाऊ नका. तेव्हा आता तिथला एम्प्लॉई देखील म्हणतो की ईश्वरी अगं ऐकून घे काय म्हणतायत ते. परंतु ईश्वरी काही ऐकायला तयारच नसते. ईश्वरी म्हणते की प्लीज थांबा तुम्ही सर, मला जरा बोलू दे. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, खरंच तुम्ही खूप मोठी चूक करताय. अगोदर मला वाटायचं की नाही तुम्ही चांगले आहात मनाने, परंतु आता तर मला असं अजिबात वाटतंय की तुम्ही खूप मनाने वाईट आहात. तुम्ही फक्त आणि फक्त कामगारांची फसवणूक करत आहात आणि त्यांचा मोबदला त्यांना देण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांचेच पैसे खाऊन, त्यांच्याच रकमेतली 20% खाऊन तुम्ही तुमचं प्रॉफिट मार्जिन काढताय. हे तुम्हाला काय वाटतंय? ह्याच्याबद्दल ह्याच्यासारखी चूक तुम्ही दुसरी करत नाही आहात आणि तुम्ही गरिबाचा पैसा लुटत आहात, लक्षात ठेवा. अर्णव सर, तुम्ही जे काही बोलताय ते मला अजिबात आवडलेलं नाही. आता तिला सगळे काही बोलायला जात असतात परंतु ती कोणाचं ऐकून घेत नसते. ती काहीच ऐकून घेत नाही. तिला फक्त अर्णवला बोलायचं असतं आणि त्याला खूप जास्त डिप्रेशनमध्ये टाकायचं असतं, जेणेकरून तिचे जे काही पैसे कट झाले आहेत ते तिला पुन्हा मिळवायचे असतात. कारण तिला तिच्या आईबाबांचं लॉकेट हे मिळवायचं असतं आणि त्यामुळे तिचे हे सगळे प्रयत्न सुरू असतात. आणि त्याच वेळेला आता इथे अर्णव हा तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. ती जे जे काही बोलते ते सगळं आता तो बघत असतो. नंतर मग ईश्वरी म्हणते की काय झालं सर, तुम्ही गप्प कशासाठी झालात? मला उत्तर द्या. या सगळ्यांसमोर मला उत्तर हवं आहे. सगळेजण हे घाबरत असतील तुम्हाला, परंतु मी नाही घाबरते. मला उत्तर द्या, तुम्ही असं का केलं त्याचं. त्याच वेळा इथे आता अंजली येते आणि अंजली म्हणते की 1 मिनिट ईश्वरी, मी देते तुला उत्तर. अर्णव असं का करतो ते. त्यावेळेला मग आता इथे हे सगळं घडत असताना ईश्वरी ही म्हणते की अंजलीताई तुम्ही. तेव्हा मग ती म्हणते की हो मीच आहे. तुला प्रश्नाचं उत्तर हवं आहे ना की असं तो सगळं का करतो. तर याचं उत्तर हे अगदी व्यवस्थितपणे मी तुला सांगू शकते. कसं आहे ना ईश्वरी, तुला वाटतं की अर्णव फसवतोय किंवा तो त्याच्या स्वार्थासाठी हे सगळं करतोय, परंतु नाही. तेव्हा मग आता अंजलीताई मला माफ करा, मी असं बोलले परंतु मला नाही अजिबात आवडलेलं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे आज माझी पहिली सॅलरी झाली, परंतु त्यामधनं 20% कापण्यात आले आहेत. आणि नंतर मग दुसऱ्या एका मुलीलाही मी विचारलं तेव्हा तीही असंच बोलली की 20% सॅलरी कापली. आणि शिवाय मला नंतर असं कळलं की 20% सॅलरी प्रत्येकाची कट केली जाते. म्हणजे याचा अर्थ असा आहे ना की अर्णव सर हे प्रत्येकाला फसवत आहेत, म्हणजे गरीब कामगारांची ते फसवणूक करत आहेत, असंच झालं आहे ना. तेव्हा आता अंजली म्हणते की हे बघ ईश्वरी, काही ना कोणालाही न विचारता शहानिशा केल्याशिवाय कोणावरही आरोप लावू नयेत. तुला काय माहिती आहे गं अर्णवबद्दल आणि या कंपनीच्या पॉलिसीजबद्दल? तू अशी कशी डायरेक्ट अर्णववर आरोप लावू शकतेस? हे बघ तू खूप चुकली आहेस. तू जे काही वागतेस ना ते खूप अगदी विचित्रपणाचं आहे आणि बेजबाबदार आहे. तुला समजून घ्यायचं आहे की अर्णव असं का करतो, तो कामगारांची 20% का कापतो, हे तुला समजून घ्यायचं आहे का? कारण तू माझ्या चिंटूवर कुठल्याही प्रकारचे आरोप लावलेले मी असे खपवून घेणार नाही. मी त्याची बहीण आहे, शिवाय कंपनीची मालक देखील आहे. त्यामुळे आता मी तुला सांगते की तू असं का करतो ते. तू एकदा त्याला विचारलं असतंस तर तुला कळलं असतं. कसं आहे, कंपनीची 20% कामगारांचे कापले जातात कारण अर्णव हा 40% इन्शुरन्स हा प्रत्येक कामगाराचं भरत असतो आणि 20% कामगारांच्या कंपनीच्या पैशांमधले शिवाय 20% अर्णव स्वतःच्या प्रॉफिटमधून इन्शुरन्स कंपनीला देत असतो. इतकं सगळं तो स्वतःच्या एम्प्लॉईजसाठी करत असतो आणि तू म्हणतेस की तो फसवणूक करतोय. जर तुला काही माहीत नव्हतं तर तू विचारायचं होतंस. इतका मोठा आरोप लागण्याच्या अगोदर अर्णववर, तेही सगळ्या एम्प्लॉईजसमोर, स्टाफसमोर. तेव्हा मात्र आता इथे ईश्वरीला रडू कोसळतं. ईश्वरी खूप घाबरते की नेमकं मी आता काय करू, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे की मी अर्णवला बोलली आहे. तेव्हा आता तिच्या डोळ्यातनं गळागळा अश्रू वाहू लागतात. अंजली म्हणते की मिळालं आहे का तुझं उत्तर? तेव्हा मग अंजलीकडे ती आता पाहतच राहते आणि म्हणते की हे काय आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की हो, मी आता तुला जे काही सांगितलं आहे ते तुला कळलं आहे ना, की आणखी काही तुला एक्सप्लेनेशन हवं आहे आता. मग तिला खूप वाईट वाटतं. ती म्हणते की सॉरी खरंच अंजलीताई. तेव्हा मग ती म्हणते की माफी माग अर्णवची. तेव्हा मग अर्णवकडे ती बघते आणि म्हणते की अर्णव सर,
आय एम व्हेरी. तेवढ्यातच तो थांबवतो आणि म्हणतो की तोंडातून एक शब्दही काढायचा नाही. एकही शब्द नाही काढायचा असतो तोंडातून आणि मी तुला अजिबात माफ करणार नाही. असं सरळ आता अर्णव तिला बोलून मोकळा होतो. अर्णव हा तिच्यावर भयंकर चिडलेला असतो आणि आता इथे ती खूपच निरागसतेने अर्णवची माफी मागते, परंतु अर्णव काही तिला माफ करायला तयार होत नाही आणि तो म्हणतो की इथून पुढे मला काहीही बोलायचं नाही आहे. असं म्हणून आता तो न माफ करता तिथूनच रागाने निघून गेलेला असतो. त्याच्या डोक्यामध्ये आता ईश्वरी आणखीनच घुसलेली असते आणि खूप त्याला आता चीड येत असते. त्यानंतर आता इथे अंजलीला ईश्वरी म्हणते की अंजलीताई प्लीज तुम्ही तरी मला माफ करा, परंतु अंजली पण तिचं काहीच ऐकून न घेता तिथून निघून गेलेली असते. आता ईश्वरी तशीच हात जोडून समोर उभी असते, परंतु कोणीही तिला माफ करत नाही. त्याच वेळेला आता ईश्वरीला कळतं की तिच्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे आणि सगळा स्टाफ देखील तिथेच मागे उभा असतो आणि सगळेजण आता ईश्वरीकडे बघत असतात आणि ईश्वरी मागे वळून जेव्हा पाहते तेव्हा ती कोणाशी तरी बोलायला जाते, हे सगळं शेअर करायला जाते की प्लीज माझी बाजू निदान कोणीतरी ऐकून घ्या, परंतु कोणीही तिची बाजू ऐकून घेत नाही आणि त्यातलाच एक मुलगा म्हणतो की शूर खरंच खूप मोठी चूक केली आहेस तू. असं म्हणून आता ईश्वरीला ते बोलून तिथून सगळेजण तिला पाठ फिरवून निघून गेलेले असतात. आता मात्र ईश्वरीला खूप वाईट वाटत असतं. भगवान माझ्याकडून काय मोठी चूक झाली, माझ्याकडून खूप मोठी गलती झाली की मी सरांबद्दल इतका मोठा गैरसमज करून घेतला. आता मी काय करू. ती डोक्याला हात लावून घेते की मी एकदा तरी कोणाला तरी विचारायला हवं होतं. मी सरांवर असा फसवणुकीचा आरोप लागण्याच्या अगोदर तिथल्या स्टाफमधल्या जुन्या लोकांना कोणाला तरी विचारायला हवं होतं की 20% रक्कम का कमी झाली जाते, आणि ते विचारण्याच्या अगोदरच मी सरांवर इतके मोठे आरोप लावले. आता सर माझ्यावर भडकलेत, माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीत. जर समजा सरांनी या रागाच्या भरात मला या ऑफिसमधून काढून टाकलं तर, मला त्यांनी कामावरून काढून टाकलं तर मी काय करू. आईबाबांचं जे लॉकेट सरांकडे आहे ते लॉकेट मला कसं मिळेल. असं म्हणून ती आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तर आता अर्णव हा चिडूनच त्याच्या केबिनमध्ये येऊन बसतो आणि त्याच्या मागोमाग अंजली येते आणि अंजली म्हणते की प्लीज चिंटू शांत हो, स्वतःचा राग कंट्रोल कर. मला माहिती आहे की तुझ्यावर जो काही आरोप लावला आहे त्याच्यामुळे तुला खूप चिड आली आहे, पण आपण तिचीही काहीतरी बाजू असेल ती समजून घ्यायला हवी. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, मला कोणाचीही बाजू ऐकून घ्यायची नाही आहे. तेव्हा मग तिथे लावण्य येते आणि म्हणते की यार व्हॉट इज दिस, हे मी काय ऐकते. ती आता ऑफिसमध्ये आलेली आजकालची मुलगी तुझ्यावर आरोप लावते. तिची लायकी काय आहे रे, ती साधी पी आहे आणि ती तुझ्यावर आरोप लावत होती. SR मला ना हे अजिबात आवडलेलं नाही आहे. लक्षात घे, मला हे अजिबात पटलेलं नाही. ती मुलगी हे कसं करू शकते. बेटर दॅन कोणीही उद्या जाऊन तुझ्या विरुद्ध तोंड उघडेल. आता आज ही बोलली, दुसरं कोणीतरी उद्या जाऊन बोलेल आणि हेच सगळं ठेचून काढण्यासाठी यू हॅव टू डू समथिंग. आणि तुला या मुलीला आत्ताच्या आत्ता कामावरून फायर करावं लागेल. त्याशिवाय कोणालाही त्याचं महत्त्व कळणार नाही की तुझ्याशी कसं बोलायचं आहे आणि तुझ्याशी कसं वागायचं आहे याची किंमत कोणालाही कळणार नाही. त्याच वेळेला आता तो चिडतो आणि म्हणतो की जस्ट शटअप, ओके लावण्या, काहीही बोलू नकोस इथून पुढे आणि मला तुझ्याकडून सल्ले घेण्याची तर अजिबातच गरज नाही आहे, जस्ट लीव. असं म्हणून तो आता तिच्यावर चिडतो आणि ती तिकडून निघून जाते. आणि नंतर आता इथे अर्णव हा डोळे बंद करून असतो, त्याला सगळ्याचा खूप राग आलेला असतो. आणि त्याच वेळेला आता इथे लगेच अंजली म्हणते की हे बघ, मला कळतं आहे चिंटू की तुला त्रास होतोय, परंतु हे जे काही घडलं आहे त्यामध्ये त्या मुलीचीही बाजू असेल. कदाचित तिच्याकडनं चूक झाली आहे, पण आपण प्रत्येकाला म्हणजे चुकलेल्या व्यक्तीला एक संधी तरी देतो ना निदान बोलायची. मग तिला आपण एक संधी देऊया ना, बघूया ना ती काय बोलते ते. त्यावेळेला आता इथे अर्णव म्हणतो की नो, मला कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाही. त्याच वेळेला तिथे आता ईश्वरी येते आणि ईश्वरी म्हणते की सर प्लीज माझं चुकलं, गलती झाली, प्लीज प्लीज मला माफ करा. ती आता कान धरून माफी मागते, परंतु अर्णव काहीच नाही ऐकून घेता निघून जातो. आता ईश्वरी बिचारी रडत असते आणि म्हणते की प्लीज माझं ऐकून घ्या ना, एकदा अंजलीताई प्लीज मला माफ करा, प्लीज माझी काय गोष्ट आहे ती ऐकून तरी घ्या ना निदान, म्हणजे माझं बोलणं काय आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की बोल ईश्वरी, असं काय घडलं होतं. तेव्हा मग ती सांगते की तुम्हाला माहिती आहे, मी ज्यावेळेला तिथे कॉफी बीत बसले होते कॅफेमध्ये तेव्हा मला सॅलरीचा मेसेज आला. मी बघितलं मोबाईल, त्यानंतर मग 20% कट झालेलं कळलं. मला वाटलं माझेच झालेत, परंतु एक मुलगी नवीन होती तिचेही कट झालेत. आणि मग मात्र माझ्या रागाचा पारा चढला. मला असं वाटलं की सगळ्यांचेच पैसे कट होतात, म्हणून मी सरांना जाब विचारायला येणार त्यावेळेला तिथे
पॅम आणि लावण्य मॅडम देखील होत्या, परंतु त्या देखील मला तेच बोलल्या की हो सर प्रत्येकाच्या पगारामधून 20% कट करतात. परंतु त्यांनी मला सांगितलं, पण मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन सगळ्या सॅलरीत बाकीच्यांशी बोललं पाहिजे होतं की का सॅलरी कट केली जाते, काय असतं हे सगळं कोणाला तरी मी विचारायला हवं होतं, परंतु मी नाही विचारलं. माझी खूप मोठी चूक झाली. आणि समजा रागाच्या भरामध्ये जर अर्णव सरांनी मला कामावरून काढून टाकलं तर माझ्या आईबाबांचं, असं म्हटल्यावर आता ती गप्प बसते. तेव्हा अंजली म्हणते, बोल, काहीतरी बोलत होतीस ना? तेव्हा ती म्हणते की काही नाही, आणि मनातच विचार करते की जर लॉकेटचं मी ताईला सांगितलं तर आणखी त्या दोघांमध्ये वाद होतील, त्यापेक्षा नको. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव त्याच्या चेअरवर यायला बसतो, त्यावेळेला तिथे चेअरवर एक छोटूसा टेडी ठेवलेला असतो आणि त्याने त्याच्यावर सॉरीचं कार्ड लिहिलेलं असतं. आता त्याच वेळेला अर्णव ते बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की हे सगळं ईश्वरीनेच केलेलं आहे. म्हणून आता अर्णव तो टेडी घेतो आणि ईश्वरीजवळ जाऊन देतो आणि म्हणतो की हे घ्यायचं आहे, आणि लावण्याच्या हातात तो फेकतो आणि म्हणतो की दिस शुड बी इन डस्टबिन. हा टेडी डस्टबिनमध्ये गेला पाहिजे, मला इथे पुन्हा काही नको आहे, असं म्हणून तो रागाने आता तिथून निघून गेलेला असतो. आणि मग ईश्वरी विचार करते की मी आता काय करू. त्याच वेळेला लावण्या ही ईश्वरीला म्हणते की हे बघ, युअर टर्मिनेशन लेटर, आजचा तुझा शेवटचा दिवस. आणि आता इथे ईश्वरी घाबरते. आता नेमकं पुढे काय घडणार, अर्णव हा ईश्वरीला कामावरून काढून टाकेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.